रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या सावराकोर वनक्षेत्रात सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। सावरा गावातील रहिवासी सूरज भुरा धुर्वे वय 57 हे राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 495 मध्ये गेले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला। रानडुकराच्या भयानक हल्ल्यात सूरज धुर्वे गंभीर जखमी झाले। हल्ला इतका तीव्र होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे रामटेक जवळील मानेगाव उमरी येथे 8 फेब्रुवारी रोजी अस्वलाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या घटनेचा अंतिम संस्कार अद्याप झालेला नसतानाच दुसरी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वारंवार होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। मानव वन्य प्राणी संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।